नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 2.2. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, शो दॅट 4√2 इज ॲन इरॅशनल नंबर. ओके, चला तर मग आपल्याला हा जो नंबर आहे तो इरॅशनल नंबर आहे का हे शो करायचा आहे. सोल्युशनमध्ये घेऊया 4√2 इज ॲन इरॅशनल नंबर. Let us assume that 4√2 is a irrational number. 4√2 can be expressed in P/Q form. ओके, आता P/Q is the reduced form of rational number. Okay, hence P and Q have no common factor other than 1. 4√2 equal to P/Q, therefore 32 equals to P²/Q². ठीक आहे. बघा इथे स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करून घेतलेला आहे. मग 4चा स्क्वेअर येतो, 4 4 16 आणि 16 इंटू 2 केल्यावर स्क्वेअर म्हणजे याचा हा रूट कॅन्सल होतो आणि याचा स्क्वेअर कॅन्सल आणि 16 इंटू 2 केल्यावर 32 येतात आणि हा P²/Q² येतो. ओके, मग बघा आता आपण याचं 32Q² इक्वल्स टू P² असं येणार आहे. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन केलं. आता इथे घेऊया, देअरफॉर P² इज इवन आहे. मग इथे येईल देअरफॉर P इज ऑल्सो इवन मीन्स 2 इज फॅक्टर ऑफ P. हे आपलं फर्स्ट स्टेटमेंट झालं. ओके, मग इथे येईल देअरफॉर P इज इक्वल्स टू 2T, देअरफॉर P² इज इक्वल्स टू 4T². आता दोघांचा इथे स्क्वेअर करून घेतला आहे. 2चा स्क्वेअर येतो 4, P² येतो आणि T² येतो. ठीक आहे, आता हा T एलिमेंट ऑफ आय देअरफॉर 32Q² इज इक्वल्स टू 4T². ठीक आहे, P²ची व्हॅल्यू काय आली 4T². इथे येणार आहे P² इज इक्वल्स टू 32Q². त्याचं पण लिहिता येईल. आता इथे घेऊ आपण देअरफॉर Q². आता हा इकडे डिवाइडला येईल, इक्वल्स टू 4/32 आणि हा T² घेतला आहे. ठीक आहे, आलं लक्षात. हा इकडे डिवाइडला घेतला, हा Q² आहे आणि हा T². ठीक आहे, आता इथे काय येणार आहे 4 1 जार 4, 4 8 जार 32 येतात. ठीक आहे, बघा आता 1 इंटू T² केल्यानंतर T² इथे येईल, Q² इज इक्वल्स टू T²/8 येणार आहे. ठीक आहे, आता बघा हा Q² जो आहे तो पण काय झाला इवन नंबर. मग इथे येईल Q² इज इवन नंबर therefore Q is even
number. Therefore 2 is factor of q. This is second statement. From statement first and second, 2 is common factor of p and q both. ठीक आहे. इथे घेऊया आपण दिस इज contradictory because in p upon q we have assumed that p and q have no common factor except 1. ओके, मग इथे येईल अवर assumption फोर अंडर रूट 2 is a rational number is wrong. Therefore 4 under root 2 is an irrational number. ठीक आहे, समजलं सर्वांना. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे प्रूव्ह दॅट 3 प्लस अंडर रूट 5 इज ॲन इरॅशनल नंबर. आता आपल्याला 3 प्लस अंडर रूट 5 हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ते सोल्युशनमध्ये घेऊया. लेट अस अज्युम 3 plus under root 5 is a rational number. So 3 plus under root 5 can be expressed in P upon Q form. P upon Q is the reduced form of rational number. Hence, P and Q have no common factor other than 1. Therefore 3 plus under root 5 equal to P upon Q. Therefore आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन होईल. अंडर रूट 5 इक्वल टू पी अपॉन क्यू -3. हा प्लस आहे, इकडे जाताना तो मायनस झाला. आता अबाव इक्वेशन is contradictory because here LHS equals to irrational number and RHS equal to rational number.
which is not possible. Thus 3 plus under root 5 is an irrational number. ठीक आहे, समजलं. 3 नंबरचं एक्झाम्पल आहे. रिप्रेझेंट द नंबर अंडर रूट 5 अँड अंडर रूट 2 ऑन अ नंबर लाईन. बघा मी इथे नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. 1 युनिटचं इथे डिस्टन्सवरती नंबरिंग करून घेतलेली आहे आणि इथे मी तेवढ्याच युनिट्सचा ही लाईन घेऊन आणि त्याला इथे आपण कंपास ठेवून आणि असे आर्क करून अंडर रूट 5 आणि सेकंड थर्डवरती हे 1 युनिटचं घेऊन त्याच्या सेम डिस्टन्सवरती हे आर्क करून अंडर रूट 10 घेतलेला आहे. त्यानंतर हा जो पॉईंट आपल्याला सी मिळालेला आहे ते आपण हे काय केले आहेत, हे जे पॉईंट मिळाले आहेत हे आपण एला इथे कनेक्ट करून घेतलेले आहे, जसं आपण 8th स्टँडर्डमध्ये ड्रॉ केलेलं होतं नंबर लाईनवरती. ठीक आहे, त्या पद्धतीने. ठीक आहे, तर मग चला आपण त्याचं सोल्युशन बघूया. लेट अस ड्रॉ अस line M, take AB equal to 3 unit. Draw BC perpendicular line M. BC जी ही लाईन आहे ती कशावर आहे, लाईन M वर ही परपेंडिक्युलर आहे. टेक BC इक्वल्स टू 1 युनिट आणि AB हा काय 3 युनिटवर आहे. ठीक आहे. इन राईट अँगल ट्रायंगल AB अँड C AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर येतं. ठीक आहे. मग इथे येतं 3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. हे जे आपण मेजरमेंट घेतले आहे, AB किती आहे 3 आहे, BC आहे 1 युनिट इक्वल्स टू, बघा आता 3चा स्क्वेअर किती येतो 9, 1चा येतो 1, यांचं 10 येतं आन्सर. ओके, म्हणजे इथे काय येईल AC इक्वल्स टू अंडर रूट 10. हे का बरं अंडर रूटमध्ये जातं, आपण याचा रूट कॅन्सल केला, इथे अंडर रूटमध्ये जातो युनिट्स. ओके, मग ड्रॉ अँड आर्क intersecting line M at the point D. बघा हा आपण पॉईंट डी मध्ये इंटरसेक्ट करणारा आर्क आपण हा काढून घेतलेला आहे अंडर रूट 10चा. therefore AD equals to under root 10 on the number line. ओके, इथे घेऊया सिमिलरली we can find G on the number line such that AG equals to under root 5. त्याच्या हाफमध्ये मेजर. क्वेश्चन नंबर 4 आहे. राईट एनी 3 रॅशनल नंबर बिटवीन द 2 नंबर गिवन बिलो. फर्स्ट आहे 0.3 अँड मायनस 0.5. ओके, मग ह्याच्यामध्ये बिटवीन कोणते नंबर येतात, आता मायनस 0.4 येतो, मायनस 0.3 येतो, मायनस 0.2 येतो. ठीक आहे. आर द 3 रॅशनल नंबर
between 0.3 and minus 0.5. ओके. सेकंड आहे -2.3 अँड -2.33. बघा, मग यामध्ये -2.310 -2.320 and -2.325 are the three rational number between -2.3 and -2.33. ओके. आता 5.2 and 5.3 आहे. 5.21, 5.22 and 5.23 are the three rational number between 5.2 and 5.3. ओके. तर लास्ट आहे -4.5 and -4.6. इथे येतं -4.51, -4.52, -4.53 are the three rational number between -4.5 and -4.6. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, समजलं सर्वांना? असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.